नमस्कार मित्रांनो, वक्फ विधेयक जे-पी-सीने केले मंजूर. सुधारित जे आहे वक्फ विधेयक अखेर जे-सी-पीने मंजूर केलेले आहे. 15 सदस्यांच्या बाजूने 11 सदस्यांच्या विरोधात मतदान. तर 15 सदस्यांच्या बाजूने पडले मतदान, तर 11 सदस्यांच्या विरोधात मतदान पडले आहे. आणि सुधारित वक्फ विधेयक हे जे-पी-सीनं मंजूर केलेलं आहे. आत्ताची मित्रांनो ही सर्वात मोठी बातमी. जे-सी-पीने जे आहे वक्फ विधेयक जे बरेच चर्चेमध्ये होतं ते अखेर मंजूर झालेलं आहे. मित्रांनो, संपूर्ण बातमी जाणून घेऊया. त्या अगोदर नवीन युजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुधारित वक्फ विधेयकाचा मसुदा बहुमताने स्वीकारत संयुक्त संसदीय समितीने म्हणजेच जे-सी-पीनं बुधवारी मंजुरी दिली. या मसुद्यात भाजपच्या सदस्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश केला आहे. मात्र विधेयकाचा मसुदा असंविधानिक असून तो वक्फ बोर्डाला उद्ध्वस्त करणारा असल्याचा दावा विरोधी सदस्यांनी केला आहे. सुधारित मसुद्याला मंजुरी देण्यापूर्वी मतदान घेण्यात आले. त्यावेळी जे-पी-सीच्या 15 सदस्यांच्या बाजूने तर 11 जणांनी विरोधात मतदान केल्याचे भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालात म्हटले आहे. जे-पी-सीने मंजूर केलेले मसुदा गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समोर ठेवण्यात येणार आहेत. आता गुरुवारी म्हणजेच आज रोजी जे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समोर हा मसुदा ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मसुदा ठेवण्यात येईल असे सुद्धा म्हटलेले आहे. म्हणजे हा जो आहे शुक्रवारी दोन्ही सभागृहात ठेवून पास करण्यात येईल, तर असं म्हणण्यात आलेलं आहे. तर सरकारचा हस्तक्षेप वाढेल. विरोधकांचा आरोप, वापरकर्त्याद्वारे वक्फ हे कलम वगळण्याच्या प्रस्तावावर विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे. ही तरतूद अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला आहे. हे कलम वगळल्यास वक्फ संपत्तीचे कामकाज, नियंत्रण व व्यवस्थापनात सरकारचा हस्तक्षेप वाढेल असा दावा जे-पी-सीतील विरोधी सदस्यांनी केलेला आहे. तरी मित्रांनो, जे वक्फ बोर्ड आहे त्याच्यावरती जे आहे 15 सदस्यांच्या बाजूने तर 11 सदस्यांच्या विरोधात मतदान झालेलं आहे. आणि आज जे आहे हे ओम बिर्ला यांच्यासमोर ठेवण्यात येणार आहे आणि उद्याला म्हणजेच शुक्रवारला हे दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. तरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.